मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय. अखिल विश्वाचे रुधिर व्याप्त संत वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व जिज्ञासू श्रोतृजन आपणा सर्व पितृतुल्य माता पितांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आजच्या या द्वितीय दिवसाच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्र चिंतनाला प्रारंभ करतो. आपण कालच्या सत्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज हे कशा पद्धतीने सांसारिक असणाऱ्या अडीअडचणींना तोंड देत असताना आई वडिलांच्या पश्चात सर्व संसाराची जबाबदारी यथार्थ पद्धतीने पेलवत असताना 21व्या वयामध्ये असताना आपल्या असणाऱ्या जवळच्या आणि आई वडिलांचा, बंधूंच्या पत्नीचा, स्वतःच्या पत्नीचा आणि लहान असणाऱ्या आपल्या संतोबाचा या सगळ्यांचा वियोग झाल्यानंतर आपल्या लहान असणाऱ्या कान्होबाला घेऊन तुकाराम महाराज व्यापार धंदा सगळा करत होते आणि त्यामध्येच दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये समाजाची होणारी जी काही फरफट आहे ती तुकोबारांना पाहावे ना आणि सरते शेवटी आपल्या जवळ जे काही होतं ते सगळं महाराजांनी समाजाला वाटून दिलं. त्यानंतर अनामिक असणाऱ्या त्या सत्याच्या शोधार्थ महाराज भामनाथावर गेले. भामचंद्र डोंगरावर तिथे भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. साक्षात्कार करून महाराज जेव्हा पुनश्च देहू गावामध्ये आले तर पहिलं पाऊल महाराजांनी काय उचललं असेल तर ते म्हणजे सरसकट कर्जमाफी, म्हणजेच खतपत्राच्या वह्या पाण्यामध्ये विसर्जित केलेल्या आणि आता सांसारिक असणाऱ्या अनेक अडचणींना महाराज तोंड देऊ लागलेले. परिस्थिती तर अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये गेलेली आहे, दारिद्र्य आलेलं आहे आणि महाराज म्हणतात दुष्काळाच्या स्थितीमध्ये दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. जोपर्यंत संपत्ती होती, पैसा होता, तोपर्यंत समाजामध्ये मान प्रतिष्ठा होती. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या पद्धतीने धन जोपर्यंत होतं तोपर्यंत समाजामध्ये मान मान्यता प्रतिष्ठा आदर सत्कार अशा पद्धतीने अनुभवायला मिळाला. पण द्रव्य गेलं आणि द्रव्याच्या पाठीमागे मान आणि सन्मान सुद्धा निघून गेलेला आहे. महाराजांनी ज्या लोकांना सहकार्य म्हणून कर्ज दिलेलं होतं ते कर्ज रोखे तर महाराजांनी इंद्रायणीमध्ये समर्पित केलेले होते. पण व्यवसायाच्या निमित्ताने अन्य लोकांकडून जे काही कर्ज घेण्यात आलेलं होतं ते सावकार मात्र घरी येऊन पुन्हा पुन्हा तगादा लावत होते की तुम्ही आमचं कर्ज कधी देणार. मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबारायांच्या असणाऱ्या पत्नी अर्थात आईसाहेब आवली माता यांना मात्र चिंता भेडसावत होती की महाराजांनी काहीतरी उद्योगधंदा करावा. उन्मळून पडलेला संसार त्याला पुन्हा उभा करण्याकरता महाराजांनी परोपरीने प्रयत्न करावे, यासाठी काही प्रयोग म्हणा किंवा काही प्रयत्न जिजामातांनी केलेले आहेत. आणि त्यासाठी जवळ जे काही बैल वगैरे होती ती घेऊन महाराज व्यापाराकरता घाटमाथ्याच्या खाली कोकणामध्ये गेलेले आहेत. 4 बैल होती. प्रवास करत असताना काही कारणास्तव 3 बैल मृत पावली, एकच बैल जिवंत राहिला आणि त्या बैलाला घेऊन व्यापार धंदा करण्याकरता महाराज घाटाच्या खाली कोकणात गेलेले. तिकडून येत असताना अन्य जे काही व्यापारी बांधव होते, व्यवसाय करणारे होते, त्या सगळ्यांबरोबर येत असताना तुकाराम महाराज त्यांच्याशी चर्चा करताना भक्तीविषयी, अध्यात्माविषयी, परमार्थाविषयी, भगवंताविषयी, त्याच्या चरित्राविषयी, त्याच्या नामसाधनेबद्दल याच अनुषंगाने पारमार्थिक चर्चा सर्वांशी करत होते. आणि दुर्भाग्याने प्रवासामध्ये 3 बैल मरण पावलेले होते. एका बैलाच्या पाठीवर गोण टाकून महाराज मार्गस्थ झालेले होते. पण तुकाराम महाराज व्यापार धंदा इतर काही न चर्चा करता केवळ फक्त देवाधर्माबद्दलच बोलतात. त्यामुळे त्यांच्या त्या चर्चेला कंटाळून इतर असणाऱ्या सगळ्या साथीदारांनी पण त्यांची साथ सोडलेली होती आणि आता
महाराज एकटेच प्रवास करत निघालेले होते देहूच्या दिशेने. संध्याकाळ झाली होती, अंधार पडू लागलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये निबिड असणाऱ्या अरण्यामध्ये महाराज शिरले आणि त्या प्रवासामध्ये बैलाच्या पाठीवरची गोण खाली पडली. आजूबाजूला माणसाचा वारा नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज आता ती गोण कशी उचलायची आणि बैलाच्या पाठीवर कशी टाकायची आणि पुढचा प्रवास कसा करायचा, अशा विचाराने महाराज चिंताग्रस्त झालेले होते. तेवढ्यात तिथे एक अनोळखी माणूस त्यांना भेटला आणि मग त्या माणसाने महाराजांना ती गोण उचलून बैलाच्या पाठीवर टाकण्याकरता मदत केली. एकमेकांशी चर्चा करून चौकशी वगैरे करण्यात आली. तर त्या अनोळखी माणसाने सांगितलं, की "मी पण त्याच मार्गाने निघालेलो आहे. चला," म्हटले, "मी तुम्हाला देहूपर्यंत नेऊन पोहोच करतो." आणि म्हणून तो अनोळखी प्रवासी पुढे, वाटसरू पुढे आणि मागे महाराज आणि बैलावर लादलेली जी गुण आहे, ती घेऊन महाराज संत संत पावलाने देहूच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे. तर पाऊस खूप झाल्यामुळे इंद्रायणीला पूर आलेला होता आणि दुथडी इंद्रायणी माता वाहू लागलेली होती. आता पलीकडच्या काठावर कसं जावं? हा मोठा प्रश्न महाराजांच्या समोर होता. तेवढ्यात तो अनोळखी असणारा प्रवासी म्हणू लागला, "मला माहिती आहे, की पलीकडच्या बाजूला कसं जायचं?" आणि मग त्याने तुकाराम महाराजांना आश्वासन दिलं आणि तो तुकाराम महाराजांना घेऊन आईला तीरावरून पहिल्या तीराकडे निघाला. तो दुसरा-तिसरा कोणी नव्हता. तर या जगाचा मालक असणारा ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा आपल्या भक्ताला सहकार्य करण्याकरता तिथे उपस्थित झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये महिपती बाबांनी जे वर्णन केलेलं आहे, की विजेच्या प्रकाशामध्ये समोरचा असणारा वाटसरू चतुर्भुज दिसत होता. तुकाराम महाराजांना कल्पना येईना, की हा नक्की कोण आहे? भगवंताने स्वतः सुदर्शन चक्र त्या इंद्रणीच्या असणाऱ्या पाण्यावर अंथरलेलं होतं आणि त्याच्यावरून तुकाराम महाराज, तो वाटसरू आणि बैल असा प्रवास चालू झालेला होता. अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर सुखरूपपणे पोहोचल्यानंतर त्या वाटसरुने निरोप घेतला आणि तो त्याच्या मार्गाने निघून गेला. महाराज मागे वळून पाहतायत तर जो वाटसरू अगदी निबिड अरण्यापासून आपल्याला बैलाच्या पाठीवर गोंड लादण्यापर्यंत, तर इथून अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर सुखरूपपणे पोहोचवणारा तो असणारा अनोळखी व्यक्ती मात्र दृष्टीआड झालेला होता. महाराजांना कळेना नक्की झालेला तो आभास होता की भास होता. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांचा व्यापार वगैरे चालू होता. पण व्यापारामध्ये प्रगती होण्याऐवजी, नफा मिळण्याऐवजी पदोपदी तोट्याचाच अनुभव येऊ लागलेला होता. आणि त्यामुळे वरील मन देखील महाराजांचं उबगू लागलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये परोपरीने महाराजांना व्यापाराकडे प्रवृत्त करण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न अवली माता करत होत्या. कारण घरातल्या समस्या अनेक होत्या आणि त्या समस्येवर एकच उपाय होता, तो म्हणजे कुठेतरी जाऊन व्यापारधंदा करून 2 पैसे कमवून घरी आणणे. मग मैपती बाबांनी बरीच उदाहरणं त्या अनुषंगाने ग्रंथामध्ये दिलेली आहेत. महाराज एके ठिकाणी व्यापार करण्याकरता मिरच्या घेऊन गेले. मिरच्या घेऊन गेल्यानंतर ज्या गावामध्ये मिरच्याचा व्यापार करण्याकरता गेले, काही अभ्यासक म्हणतात, की हा जो प्रसंग आहे तो पनवेल परिसरातला आहे. तर तिथे मिरच्या विकण्याकरता गेले. आता महाराजांना अध्यात्माची गोडी लागलेली होती आणि प्रपंचाविषयी असणारा जो काही आसक्ती भाव आहे, तो हळू कमी होऊ लागलेला होता. महाराजांच्या जीवनचरित्राचा विचार जर केला, तर अभ्यासकांना महाराजांच्या चरित्राचं काही अंशी आकलन व्हावं, याकरता त्या चरित्राचा 3 टप्प्यामध्ये विभागणी करता येऊ शकते. एक म्हणजे प्रापंचिक असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, दुसरे साधकीय जीवन जगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सिद्ध कोटीला पोहोचलेले जगद्गुरु तुकाराम महाराज. मी कालच्याही सत्रामध्ये सांगितलं, की अन्य संतांची चरित्र जरी आपण अभ्यासासाठी समोर घेतली किंवा वाङ्मयाचा जरी विचार केला, तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र हे कुठेतरी आपल्या जीवनाशी साधर्म्य दर्शवणारं चरित्र आहे. त्यांच्या जीवनातल्या घडलेल्या घटना, असणाऱ्या स्वकीयांच्या वियोगाचं दुःख आणि व्यापारामध्ये आलेली तुटी, या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, तर कमी अधिक फरकाने आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग महाराज जेव्हा पनवेल या ठिकाणी मिरच्याचा व्यापार करण्याकरता गेले, तर
महाराजांचं भजन चालू आहे, चेहऱ्यावर सात्विक भाव आहे, ईश्वर चिंतन चालू आहे. तेवढ्यात काही महिला तिथे मिरच्या खरेदी करण्याकरता आल्या. महाराजांना भाव विचारला, "कशा मिरच्या दिल्या?" तुकाराम महाराज म्हटले, "तुम्हाला परवडतील त्या भावामध्ये घेऊन जावा." तर व्यापाराचं हे काही सूत्र नाही, की एखाद्या व्यापाऱ्याने एखादी वस्तू विकण्याकरता ठेवावी, विक्रेत्याने विक्री करता वस्तू ठेवावी आणि त्या वस्तूचं भावमूल्य हे विकत घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं, असं कधी बहुधा पाहायला मिळत नाही. फक्त दुर्भाग्याने शेतकरी राजाच्या बाबतीत मात्र वर्तमान काळामध्ये आपल्याला असंच पाहायला मिळते, की शेतकरी राजा हा शेतीमध्ये घाम गाळून कष्ट करून आपलं धान्य किंवा सर्व माल पिकवतो आणि त्या मालाची किंमत व्यापारी लोकं ठरवतात, म्हणजेच विकत घेणारी लोकं ठरवतात. ही आजच्या वर्तमान काळातली अत्यंत भीषण आणि भयावह परिस्थिती आहे. आणि म्हणून अ, तुकाराम महाराज म्हणू लागले, की "तुम्हाला परवडेल त्या भावामध्ये तुम्ही विकत घ्या." असं म्हटल्यानंतर त्या महिलांच्या लक्षात आलं, की हा जो आहे व्यापारी हा भोळाच दिसतोय. हा काही हुशार दिसत नाहीये. आणि मग त्यांनी त्यांच्या हाताने मिरच्या घ्याव्या आणि 1-2 आणि महाराजांना द्यावेत. आता आपल्या या शहरामध्ये, आपल्या या बाजारपेठेमध्ये कुणीतरी एक व्यापारी आलेला आहे, की तो व्यापारी आहे वस्तूचं मोल न सांगता आपल्याला परवडेल अशा भावामध्ये तो मिरच्या विकतोय. मग काय तुकाराम महाराजांच्या त्या अ, व्यवसायावर असणाऱ्या त्या गावातील अनेक लोकांची झुंबडच त्या ठिकाणी लुटलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग हाताला मिळेल तितक्या मिरच्या घ्याव्या. मग काही जे धूर्त लबाड लोक होते ते म्हटले, "महाराज या वेळेला पैसे नाहीयेत. आमच्या नावावर उधारी लिहून ठेवा. पुढच्या वेळेस आले की आम्ही तुम्हाला देतो." आणि मग काय प्रत्येक जण जणू काही ती मिरची ओरबडूनच घेऊ लागला. आता गावातला एक ठग होता. त्याला ही बातमी कळाली. त्याने विचार केला, आपण जर जाण्याकरता उशीर केला, तर मग आपल्याला मात्र मिरच्या भेटणार नाहीत. तो तिथे गेला, ती परिस्थिती सगळी पाहिली. तर प्रत्येक जण आपल्याला हाताला लागेल तेवढ्या मिरच्या घेण्याचा प्रयत्न करत होता. मग या महाठगाने विचार केला, आता ह्या ओंजळभर मिरच्या ओरबडण्यापेक्षा आपण मिरच्याची गोणीच आपण त्या ठिकाणी घेऊ. मग त्याने तुकाराम महाराजांना सांगितलं, "महाराज, आमचं खटल्याचं घर आहे. घरामध्ये खूप लोकं आहेत आणि अशा किलो 2 किलो मिरच्या आमच्या घरी पुरणार नाहीत. तर मी एक गोणच घेऊ का?" तुकाराम महाराज म्हटले, "तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही नेऊ शकता." आणि मग काय त्या महाठगाने ती गोण पाठीवर घेतली आणि तो घरी निघून गेला. आता सर्व मिरच्या फुकट वाटल्यामुळे वाटण्याकरता विलंब किंवा खूप वेळ गेला नाही आणि अगदी काही वेळामध्येच त्या सगळ्या मिरच्या संपल्या आणि तुकाराम महाराज मनोमन विचार करायला लागले, आज किती कमी वेळेमध्ये व्यापार धंदा झाला. मी किती लवकर या जंजाळातून सुटलो. आता मला भजन करण्याकरता पुरेसा वेळ मिळणार आहे. आणि म्हणून महाराज भजन करू लागले. भगवान परमात्म्याने विचार केला, की तुकाराम महाराजांनी जर असा आदबट्ट्याचा व्यवसाय जर केला, तर कुटुंबाची स्थिती अत्यंत दयनीय होणार आहे. मग देवाला काळजी वाटली. असे जेव्हा आपण सर्व भार भगवंतावर टाकतो, त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या असणाऱ्या समस्या, अडी-अडचणी सोडवण्याकरता त्या ठिकाणी जबाबदारी घेत असतो. जसं भगवान परमात्म्याने सांगितलं, की "सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः." म्हणजे सर्व असणाऱ्या धर्माचा म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचा त्याग करून तू एकमेव मला शरण ये. जर तू मला शरण आलास तर तुझी जबाबदारी म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम वाहण्याची जबाबदारी भगवान परमात्मा स्वीकारत असतो. फक्त भक्ताच्या अंतःकरणामध्ये तेवढी तीव्र उत्कंठा आणि अंतःकरणपूर्वक श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज म्हणायला लागले, की देवाने किती मोठी कृपा केली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर मोकळं केलं. परंतु भगवान परमात्म्याला मात्र काळजी पडलेली होती. भगवंत विचार करायला लागले, की आता या गावातील असणाऱ्या लोकांनी सगळ्या मिरच्या ओरबडून नेलेल्या आहेत आणि घरी मात्र तुकाराम महाराज आता मोकळ्या हाताने जाणार आहेत. काय करावं? भगवंताला काळजी पडली आणि भगवान परमात्म्याने विठोजी चाकर नाव घेतलं. नाव धारण करून भगवान परमात्मा त्या गावातून घराघरातून फिरू लागलेले. चला म्हटले मिरच्यांचे पैसे काढा. लोक म्हणायला लागले, "कसल्या मिरच्या?"
अहो म्हटले, "तुम्ही आता बाजारातून आमच्या शेठकडून ज्या मिरच्या आणल्या, त्या मिरच्याचे पैसे तुम्ही देतो म्हटले आणि दिलेच नाही. म्हणून ते पैसे वसूल करण्याकरता आमच्या शेठनी पाठवलेले. मी त्यांचा चाकर आहे. विठोजी चाकर माझं नाव आहे." आणि मग भगवान परमात्मा चाकराचं, नोकराचं रूप घेऊन गावागावामधून फिरू लागले आणि लोकांकडून पैसे उपळू लागले. काढू म्हणजे पैसे वसूल करू लागले. तर लोकं म्हणायला लागले, की आम्ही किती मिरच्या आणल्या हे त्यांना काय माहिती. तर त्यावेळेस विठोजी चाकर तथा भगवान परमात्मा म्हणायला लागले, त्यांचं नाव आहे तुकाराम. तुका शब्दाचा अर्थ आहे तुलना. ज्यांच्या नावामध्येच तुलना आहे. त्यामुळे त्यांनी ज्या मिरच्या दिलेल्या आहेत, त्या जरी मोजून मापून दिलेल्या नसल्या तरी बरोबर त्या योग्य पद्धतीने तेवढ्याच वजनाच्या मिरच्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. आणि मग आपण किती मिरच्या आणल्या हे लोकांना माहिती नव्हतं. पण तो विठोजी चाकर म्हणायचा, "हां, तुम्ही 3 किलो आणल्या. हां, तुम्ही सव्वा किलो आणल्या. तुम्ही पाऊण किलो आणल्या." अशा पद्धतीने जितकं माप सांगेल, बरोबर तेवढ्याच मिरच्या किंवा तेवढ्याच वजनाच्या मिरच्या त्या व्यक्तीकडे सापडायच्या. आणि मग नाईलाज होऊन निमूटपणे आपण जेवढ्या मिरच्या आणलेल्या तेवढ्या मिरच्यांचे पैसे त्या ठिकाणी द्यावे लागायचे. अशा पद्धतीने गावागावात, गावातील घराघरांमधून त्या विठोजी चाकरने पैसे वसूल केले. शेवटी जो महाठग होता, तो शेवटी राहिला. आणि मग तो विठोजी चाकर त्या महाठगाच्या घरी गेला. मोठ्याने आरोळी ठोकली आणि आमच्या असणाऱ्या मालकांनी मला पैसे वसूल करण्याकरता गावामध्ये पाठवलेलं आहे. "कोण आहेस तू?" म्हटले, "मी विठोजी चाकर आहे. ज्या तुकोबरायांकडून तुम्ही मिरच्या घेऊन आलात, त्यांनी मला पैसे आणण्याकरता पाठवलेले." मग जो महाठग होता, तो लबाडच होता. तो म्हणायला लागला, "मी अशाच आणलेल्या आहेत, ते माझ्या ओळखीचेच आहेत." नाना प्रकारची कारणं तो सांगायला लागला. पैसे देण्याची मानसिकता त्याच्या ठिकाणी नव्हती. मग विठोजी चाकर म्हटला, "त्यांनी काय फुकट वाटण्याकरता त्या ठिकाणी बाजारामध्ये मिरच्या आणल्यात काय? तर त्या विकण्याकरता आणलेल्या आहेत आणि तुम्ही गोणभर मिरची घेऊन आलेला आहात. तुम्हाला त्या मिरच्यांचे पैसे द्यावे लागतील." शेवटी शाब्दिक चकमक झाली आणि तो विठोजी चाकर म्हणू लागला, "मी नाही पैसे देत, काय करायचं ते कर." आणि मग असं म्हटल्यानंतर तो जो महाठग होता तो म्हटला, "मी पैसे नाही देणार, तुम्हाला काय करायचं ते करा." त्यावेळेस विठोजी चाकर म्हटला, "ठीक आहे, तुला जर नाही पैसे द्यायचे, तर मी तुझ्या घरासमोरच गळफास लावून माझा देहत्याग करेन आणि या माझ्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावर टाकेन किंवा या मृत्यूचा जे अपराध आहे किंवा पाप आहे, ते तुला भोगावं लागेल." तो म्हटला, "बाबा मला तुझ्या मिरच्या नको, हे मिरच्याची गोण घेऊन जा." त्यावेळेस विठोजी चाकर म्हणायला लागले, "जर मी तुझ्याकडून पैसे न घेता मिरचीची गोण तशीच घेऊन गेलो, तर माझे असणारे मालक माझ्यावर खवळतील, ओरडतील. ते म्हणतील, तुला व्यवस्थित वसुली करता आली नाही. जर तुम्हाला एवढ्या मिरच्या गरजेच्याच नव्हत्या, नको होत्या, तर मग तुम्ही मिरचीची गोणच का आणली? आता तुम्हाला सूद समेत सर्व पैसे द्यावे लागणार आहेत." शेवटी हा ठग माणूस पैसे द्यायला काही तयार नाही. देवाने विचार केला, आता थोडं नाटकच करूया. समोरच लिंबाचं झाड होतं, त्याच्यावर दोरी बांधली आणि आता म्हटले, मोठ्या मोठ्याने आरोळी ठोकून गावकऱ्यांना गोळा करून त्या विठोजी चाकराने ठरवलं, की आता आपण इथे गळफास घेऊ. काय प्रकार घडलाय म्हणून ग्रामस्थ मंडळी गोळा झाले. सगळ्यांनी चौकशी केली. तेव्हा विठोजी चाकराने सांगितलं, की या असणाऱ्या इस्माने माझ्या मालकांकडून अशा पद्धतीने फसवून गोणीभर मिरच्या आणल्या आणि आता पैसे द्यायला तयार नाहीये. मी जर पैसे न घेता तसाच जर गेलो, तर माझे मालक माझ्यावर ओरडतील. म्हणून बऱ्या बोलाने ह्या माणसाने माझ्या मालकांकडून आणलेल्या मिरच्यांचे पैसे द्यावे. लोकही परोपरीने सांगायला लागले. तो लबाडच असल्यामुळे, महाठग असल्यामुळे तो काही पैसे देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता. शेवटी विठोजी चाकरने "हा सावळलेला आहे ना, आता जीवच देतो" म्हटले. तेवढ्यात सर्व ग्रामस्थ एकत्र आले. सर्व ग्रामस्थांनी त्या ठगाला बेदम मारलं आणि त्याच्याकडून ते पैसे वसूल करून विठोजी चाकरकडे दिले. सर्व ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेतलेल्या त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन या विठोजी चाकरने पैसे गोळा केलेले होते. आणि आता मात्र पुन्हा रूप पालटलेले आहे आणि आता विठोजी साव साव चौधरी नावाचं रूप घेऊन भगवान परमात्मा तुकाराम महाराज ज्या ठिकाणी बसलेले होते तिथे आलेले आहेत. तुकाराम महाराजांनी भोजनाकरता संध्याकाळसाठी चुलीवर भात मांडलेला होता आणि विठोजी चौधरी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर तुकाराम महाराजांना म्हटले, की "मी या गावचा चौधरी आहे. सर्व आमचं गाव चांगलं आहे.
आणि तुमच्याकडून ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेतलेल्या होत्या त्यांनी माझ्याकडे पैसे आणून दिलेले आहेत. ते पैसे घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे, हे पैसे घ्या. तुकाराम महाराजांना आनंद वाटला आणि आनंद वाटल्यानंतर असं वर्णन महिपती बाबांनी केलेलं आहे की स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा आणि तुकाराम महाराज यांनी एकत्र त्या भाताचं भोजन केलेलं आहे, तो प्रसाद ग्रहण केलेला आहे. मिळालेले पैसे सोबत घेऊन महाराज आता परत परतीच्या मार्गाला लागलेले आहेत. प्रवास करत असताना रस्त्यामध्ये पुन्हा एक ठग भेटलेला आहे. त्याने एक सोन्याचं कडं म्हणून तुकाराम महाराजांना दिलेलं आहे आणि माझ्या मुलीचा विवाह सोहळा माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मला तुम्ही मदत करा. असं म्हणून त्याने ते सोन्याचं कडं तुकाराम महाराजांना दिलं. त्या जवळ जेवढे पैसे होते ते तुकाराम महाराजांनी त्या असणाऱ्या चोरट्याला दिले आणि महाराज जेव्हा ते कडं घेऊन देहू गावामध्ये आले, सावकार वाटच पाहत होते. ज्यांना महाराजांना पैसे द्यायचे होते, असे जे धनको होते ते वाट पाहत होते आणि तुकाराम महाराजांनी ते सोन्याचं कडं आणलेले. म्हटले, हे सोनाराकडे विका आणि तुमची जी काही रक्कम आहे ती घ्या. ते कडं घेऊन जेव्हा सोनाराकडे गेले तेव्हा लक्षात आलं की हे कडं खोटं आहे. याला सोन्याचा फक्त मुलामा दिलेला आहे. आतमध्ये मात्र हे पितळच आहे. आणि मग लोक हसायला लागले, चर्चा करायला लागले. बघा म्हटले, हा देवाच्या नावाखाली नामस्मरणामध्ये एवढा वेडा झालेला आहे की आता याला सोन्याची देखील पारख राहिलेली नाही. मोठा व्यापारी आणि उद्योगधंदा करणारा, पण आता मात्र देवभळ झाल्यामुळे कोणी याला फसवू लागले. आता काय करावं? मोठा प्रश्न अवली मातेसमोर होता. आपला नवरा देववेडा झालेला आहे. देववेडा झाल्यामुळे अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवू लागलेल्या आहेत. अशा प्रकारचा दुराग्रह अवली मातेच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणजे देवाची भक्ती केल्यामुळेच खऱ्या अर्थाने हे सगळं अरिष्ट म्हणा किंवा हे सगळं संकट येऊ लागलेलं आहे. अशा प्रकारचा भाव अवली मातेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आणि परिणामतः देवाविषयी भक्ती किंवा दृढ श्रद्धा, विश्वास वाढण्याऐवजी विठ्ठलाचा विठ्ठलाबद्दलचा अंतःकरणामध्ये वैरभाव अवली मातेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेले. पतीविषयी अत्यंत श्रद्धा, परंतु आपला पती अशाच पद्धतीने जर देवभोळा झाला आणि तो जर अशा पद्धतीने व्यापारामध्ये जर नुकसान करू लागला, तर कुटुंबाची वाताहत जी चाललेली आहे, या कुटुंबाला कोण सावरणार आहे? आणि म्हणून प्रपंचाविषयी विशेष काळजीचा भाव अवली मातेच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचा. बहुधा माता भगिनी ज्या आहेत, त्यांना संसाराची विशेषत्वाने काळजी असते आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये नैसर्गिक प्रपंचाविषयी एक आसक्तीचा भाव असतो. कुटुंब वत्सलता ही पुरुषांपेक्षाही महिला मंडळींमध्ये विशेषत्वाने पाहायला मिळते आणि साहजिक या वृत्तीमुळे अवली मातेच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हायचा की आपल्या पतिदेवांनी लक्षपूर्वक व्यापार धंदा करावा. अगदी बालवयामध्ये उत्कृष्ट व्यापारी म्हणून नावारूपाला आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज, परंतु आता मात्र देवाच्या भक्तीविषयी ओढ निर्माण झाल्यामुळे प्रपंचाविषयीची आसक्ती हळूहळू कमी होऊ लागलेली होती आणि त्याचा परिणाम व्यापार धंद्यावर होऊ लागलेला होता. शेवटी समाजामधली पत कमी झालेली होती. कोणी कर्ज द्यायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये अवली मातेने आपल्या स्वतःच्या नावे, म्हणजे त्यांचे वडील आप्पाजी पंत गुळवे मोठे सावकार असल्या कारणाने त्या आपल्या माहेरच्या असणाऱ्या सांपत्तिक स्थितीचा किंवा त्या गोष्टीचा आधार घेऊन अवली मातेने स्वतःच्या नावावर 2 शते अशा प्रकारचं कर्ज घेतलं, असं वर्णन महिपती बाबांनी केलेले. आणि ते जे काही पैसे त्यांनी व्यापाराकरता घेतलेले होते कर्ज रूपाने, ते पैसे त्यांनी तुकाराम महाराजांना दिलेत की आता तरी तुम्ही चांगला व्यापार करा, की जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या हळूहळू सुटतील. अशा परिस्थितीमध्ये मग महाराज ते पैसे घेऊन पुन्हा व्यापाराकरता घाटावर गेलेले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी महाराजांनी व्यापार धंदा केला. म्हणजे कोकण प्रांतामध्ये केलेला आहे. इकडे देहूच्या उत्तरेकडे म्हणजे जुन्नर प्रांतामध्ये देखील महाराजांनी व्यापार धंदा केलेला आहे. म्हणून जुन्नर या शहरामध्ये जी काही जुनी आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जायची. नाणे घाटामार्गे मुंबई बंदरापर्यंत तो व्यापार चालायचा. तर जुना इतिहास त्या व्यापार आणि व्यवसायाच्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मनसर मार्गे जुन्नरला येऊन महाराजांनी जुन्नरला सुद्धा चांगल्या प्रकारे व्यापार धंदा केलेला आहे. जुन्नर शहरामध्ये देखील महाराजांची काही कीर्तनं झालेली अशा प्रकारे अभ्यासक मंडळी सांगतात. मनसरमध्ये देखील महाराजांनी त्या ठिकाणी मुक्काम केला. तिथे काही अभंग रचना केलेली.
तर त्या अभंगांना मंचरीची अभंग म्हटले जातं. आणि काही मला वाटतं 100च्या मागे पुढे काही अभंग ते आहेत. आणि ते अभंग आजही मंचरीचे अभंग म्हणून ओळखले जातात. आणि मंचर गावामध्ये वास्तव्य करणारा जो परिवार आहे, की ज्यांच्या घरी महाराजांचं वास्तव्य झालं, आजही ते अभंग त्या परिवाराकडे आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने महाराजांनी अनेक ठिकाणी दूरपर्यंत जाऊन व्यापारधंदा केलेला होता. आणि अवली मातेने जे काही कर्जरोखे घेऊन महाराजांना व्यापाराकरता भांडवल उपलब्ध करून दिलेलं होतं. त्या भांडवलाच्या द्वारा उत्कृष्ट पद्धतीने व्यापार करून महाराज जेव्हा नफा आणि ते सगळं मिळवून ती रक्कम घेऊन, ते पैसे घेऊन महाराज मजल दर मजल करत जेव्हा देहूच्या दिशेने निघालेले होते, तर काही अंतर चालून आल्यानंतर एका गावाच्या मुख्य चौकामध्ये एक विचित्र चित्र महाराजांना पाहायला मिळालं. कोणीतरी एक वयस्कर असणारा व्यक्ती, ज्याची शरीराची स्थिती अत्यंत कृश झालेली आणि गळ्यामध्ये एक लाकडी नांगर अडकवलेला आहे, ज्याची केस वाढलेली आहेत, दाढी वाढलेली आहे आणि अंगावर फाटकं धोतर त्यांनी घातलेलं आहे आणि अत्यंत दयनीय स्थिती असणारा तो म्हातारा कसाबसा तो लाकडी नांगर ओढत, 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 ओढत भेटेल त्याच्याकडे हात पसरून भीक मागत होता. आता हे विचित्र चित्र पाहिलं, ही अशी स्थिती याची कोणी केली? म्हणून महाराजांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा महाराजांना कळालं, की तो एक गरीब ब्राह्मण आहे. परिस्थितीसमोर हतबल झाल्यामुळे त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतलेलं होतं. कर्ज वेळेत फेडता नाही आलं. व्याजावर व्याज वाढता, वाढता चक्रवाढ व्याज लागून परिस्थिती अत्यंत मेटाकुटीला आली आणि त्या सावकाराने दिवाणामध्ये अर्ज केला आणि त्या असणाऱ्या गरीब ब्राह्मणाला अशा प्रकारे दिवाणातून शिक्षा सुनावण्यात आलेली होती, की लाकडी नांगर गळ्यामध्ये अडकून या माणसाने भीक मागावी आणि भीक मागून सर्व भिक्षा मागून तो पैसा गोळा करून त्या सावकाराला व्याजासहित सगळे पैसे चुकते करावे. आणि म्हणून तो गरीब ब्राह्मण आपल्या असणाऱ्या लहान मुलीला सोबत घेऊन भीक मागत होता. आता ही अशी दयनीय परिस्थिती पाहिल्यानंतर महाराजांचं अंतःकरण कळवळलं. अंतःकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला. कोणीतरी एखादा गरीब ब्राह्मण, भूदेव आणि गळ्यामध्ये लाकडी नांगर अडकून भीक मागतोय. का तर त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतलेले. ते कर्ज फेडता येईना म्हणून भीक मागून त्याने कर्ज फेडावं अशा प्रकारची शिक्षा राजाने किंवा दिवाणातून याला सुनावण्यात आलेली. हा किती मोठा अन्याय आहे. आणि म्हणून महाराजांचं अंतःकरण हेलावलं. खरं तर समाजाचं, दीनदुःखितांचं, गरीब गरीब लोकांचं, गरजू लोकांचं दुःख ज्या व्यक्तीच्या अंतःकरणाला सहन होत नाही आणि ज्याचं अंतःकरण ती सगळी घटना पाहिल्यानंतर द्रवीभूत होतं, अशाच व्यक्तिमत्वाला किंवा अशाच व्यक्तित्वाला खऱ्या अर्थाने संत म्हटलेलं आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भक्ताची व्याख्या जर काय असेल तर दुखवी अनेकांच्या दुःखी, सत्य बोले मुखी, दुखवी अनेकांच्या दुःखी. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे. पर दुःखे उपकार करे सोये मन अभिमान न आने रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे. खऱ्या अर्थाने भगवत भक्त तेच आहेत
ज्यांना इतरांचं दुःख पाहणं सहन होत नाही. तुकाराम महाराजांनी विचार केला. माझ्या जवळ एवढे पैसे असताना माझ्या समोर एखादा जर गरीब ब्राह्मण परिस्थिती समोर हतबल झाला असेल, तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, आपल्या जवळचे असणारे सगळे पैसे त्या गरीब ब्राह्मणाच्या ओंजळीमध्ये टाकले. तो ब्राह्मण विचार करायला लागला, 12 वर्ष मी भीक मागितली असती, तरी सुद्धा एवढी रक्कम किंवा एवढे पैसे मला गोळा करता आले नसते. या उदार अंतकरणाच्या दातृत्ववान व्यक्तिमत्वामुळे आज खऱ्या अर्थाने मी या शिक्षेतून सुखरूपपणे सुटणार आहे. कारण मला जे कर्ज द्यायचं आहे, ते कर्ज व्याजासहित जितकी रक्कम होणार आहे, तेवढी रक्कम आज त्याच्याही पेक्षा अधिकची रक्कम आज या दानशूर असणाऱ्या दात्याकडून मला मिळालेली आहे. आणि मग असं वर्णन केलेलं आहे, की त्या गरीब ब्राह्मणाच्या डोक्यावर वाढलेली केस, दाढी वगैरे सर्व काढलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी भोजन वगैरे बनवून त्या ब्राह्मणाला, त्यांच्या मुलीला वगैरे पोटभर खाऊ घातलेलं आहे. आता तुकाराम महाराजांनी जवळचे सगळे पैसे त्या गरीब असणाऱ्या ब्राह्मणाला दान म्हणून देऊन टाकले. हा सगळा प्रकार सोबतच्या असणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाहिला आणि निंदा करू लागली. बघा, याच्या घरी खायला अन्न नाही, बायको अन्न न करता मरण पावली. आणि एका पत्नीने कुठून तरी कर्ज वगैरे काढून याला व्यापाराकरता प्रवृत्त केलेला आहे. तर आता याला देखील भिकेचे डोळे लागलेले आहेत. आणि घरची परिस्थिती इतकी हलाखीची असताना त्या परिस्थितीवर काहीतरी उपाययोजना करायची सोडून हा जगाला मदत करण्याकरता किंवा लोकांना सहकार्य करण्याकरता पुढे सरसावत आहे. आणि म्हणून नको त्या पद्धतीने उलटसुलट चर्चा करून सोबतच्या व्यापाऱ्यांनी तुकाराम महाराजांची साथ सोडली आणि ते देहूच्या दिशेने मार्गस्थ झाले. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी आपल्याला सोडून आपले ज्ञाती बांधव पुढे निघून गेलेले आहेत, आता आपण घरी जायच्या आधी आपण उचललेले हे जे पाऊल आहे किंवा घडलेली ही सगळी घटना आहे, या घटनेचा घटनाक्रम नक्कीच घरी जाऊन ही सगळी मंडळी सांगतील. आणि आपल्या नवऱ्याने व्यापाराला जाऊन जे काही व्यापार धंद्याच्या माध्यमातून कमावलेले पैसे ते गरीब ब्राह्मणाला देऊन टाकलेले. ही वार्ता जेव्हा आपल्या पत्नीला म्हणजे आवली मातेला कळेल, तेव्हा मात्र ती चिडेल, रागावेल. आणि म्हणून आपण जर त्या वेळेला घरी पोहोचलो तर आपल्याला सुद्धा तो राग सहन करावा लागेल. म्हणून आता घरी जाण्यापेक्षा आपण आता कुठेतरी निर्जन स्थळी जाऊया आणि 2-4 दिवस तिथेच वास्तव्य करून जेव्हा तिच्या रागाचा पारा कमी होईल, तेव्हा आपण घरी जाऊया. असा विचार करून तुकाराम महाराज देहूकडे जाण्याऐवजी भंडाऱ्याच्या दिशेने, भामचंद्राच्या दिशेने जाऊ लागलेले आहेत. घरी मात्र आवली माता वाट पाहते, की आताच आपले पतिदेव येतील, व्यापारधंदा करून येतील. सोबतच्या व्यापाऱ्यांना ही सगळी घटना त्यांनी पाहिलेली होती, पण त्यांनी विचार केला, काय पडले आपल्याला, ज्याचा तो पाहून घेईल, जैसी करणी वैसी भरणी. आणि म्हणून ते काही तुकाराम महाराजांच्या घरी गेले नाही. परंतु इकडे भगवान परमात्म्याला प्रश्न पडला, की आता 4 दिवसांनी जेव्हा माझा तुकोबा घरी येईल, तेव्हा त्याच्या जवळ एकही नया पैसा नसेल. आणि ते सगळं पाहून आवली तर चिडेलच, परंतु समोरून ज्याच्याकडून कर्ज घेतलेले आहे त्या सावकाराला देखील कर्ज कसं फेड करायचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भगवंताला काळजी पडली आणि पुन्हा एकदा भगवान परमात्म्याने विठोजी सावकार नावाचं रूप घेतलं आणि महाराजांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्या सावकाराने सांगितलं, की तुकं शेट्टी हे काही महत्वाच्या कामानिमित्ताने परगावाला गेलेले आहेत. परंतु व्यापारातून, व्यवसायातून जो काही कमवलेला पैसा आहे, तो पैसा तुम्ही माझ्या घरी नेऊन द्या, अशा प्रकारची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे सोपवली. म्हणून अगदी भरपूर नफा कमवलेला पैसा त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे आणि हे पैसे तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये घ्या. समोर पैसे पाहिले, एवढे पैसे पाहिल्यानंतर आवली मातेला खूप आनंद झाला, की चला आता आपले पतिदेव मात्र आता सुरळीत पद्धतीने पुन्हा एकदा नव्या उमेदीने व्यापार आणि धंदा करायला लागलेले आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर आवली मातेला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि भगवान परमात्मा सावकाराचं रूप घेऊन पैसे घेऊन घरी पोहोचलेले आहेत आणि पैसे देऊन भगवान परमात्मा गुप्त झाले. इकडे 3-4 दिवस झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचार केला, की आता तरी आवलीचा राग थोडा शांत झाला असेल, कारण घटना तर तिला कळालेली असेल.
आणि त्यामुळे ती नक्कीच रागवलेली असेल. पण आता मात्र थोडा राग तिचा कमी झाला असेल. म्हणून महाराज भजन करत, 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 चिंतन करत, करत, करत घरी आले. घरी आल्यानंतर तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर अवली मातेला अत्यंत आनंद झाला. चला 4 दिवसांनी आपले पती घरी आलेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, की अजूनही घटना किंवा घडलेला प्रसंग हिला कळालेला दिसत नाहीये. परंतु तुकाराम महाराज आल्यानंतरच अवली माता आनंदाने सांगायला लागले, की तुम्ही एका सावकाराकडे पैसे पाठवले होते. तो सावकार पैसे घेऊन आलेला आहे आणि त्याने पैसे आणून दिलेले. तुकाराम महाराज विचार करायला लागले, मी तर पैसे गरीब ब्राह्मणाला देऊन टाकलेले होते. हा कोण सावकार आहे? नाव वगैरे विचारलं तर विठोजी सावकार असं नाव कळालं. तुकाराम महाराजांना मनोमन जाणीव झाली, की हा विठोजी सावकार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर माझा भगवान पंढरीश परमात्मा आहे, पांडुरंग परमात्मा आहे. आणि मग अशा अनेक घटना घडू लागल्या, की त्या घटनेच्या माध्यमातून भगवान परमात्मा मात्र तुकाराम महाराजांना सुखरूपपणे बाहेर काढू लागलेले. महाराज विचार करायला लागले, की देव अशा प्रकारे जर आपल्याला सांभाळत असेल, देवच रक्षण करत असेल, तर आता आपण व्यापार आणि धंदा या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहायचं नाही. मग काय करायचं? आता फक्त आणि फक्त भगवत चिंतन करायचं. मग महाराज भगवत चिंतन करण्याकरता आपल्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये जायचे, तिथे बसायचे. तुकाराम महाराजांना देवाचं वेड लागलेले आणि आता ते सामान्य माणसासारखे राहिलेले नाहीये. अशा प्रकारची वार्ता आणि चर्चा समाजामध्ये होऊ लागली. तुकाराम महाराजांना लोकं म्हणायला लागले, की तो तुकाराम जो आहे ना, तो आता माणसात राहिलेला नाही. मग काय झाला? तुका वेडा अविचार तुका वेडा अविचार करी बड बड फार करी बड बड फार नित्य वाचे हाची छंद रामकृष्ण हरी गोविंद तुका वेडा विचार करी बडबड फार. हा तुकाराम आहे ना, आता माणसात राहिला. हा काय करतो? याच्या जवळ गेलं की हा फक्त आणि फक्त काय म्हणत असेल तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. याच्या जवळ गेल्यानंतर हा फक्त आणि फक्त जर काय म्हणत असेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणून तुकाराम महाराजांजवळ जेव्हा लोक शहानिशा करायला सहानुभूतीने चौकशी करायला यायचे, तेव्हा तुकाराम महाराज त्या लोकांना फटकारत असताना म्हणायचे, नका मज पाशी वधो प्रपंचाची विशी आता नाही कवे कानी मज देवा विनवानी. नाही का? आता मला देवाशिवाय दुसरं काहीही ऐकायला आवडत नाही. मला अहोरात्र देवाचं चिंतन करावं, देवाचंच गुणगान गावं, देवाची चरित्रकथा सांगावी असं आवडतं. जर बोलायचं असेल तर प्रपंचातलं बोलण्याऐवजी देवाविषयी बोला. अशा प्रकारे मग घरी किंवा गावामध्ये भजनामध्ये विक्षेप होऊ लागला. भजन एकाग्रतेने करता येणं शक्य होईना. मग महाराज गाव सोडून मग या डोंगरांवर नामस्मरण करायला जाऊ लागले. तर एके दिवशीचा प्रसंग असा आहे, की महाराज नामस्मरण करायला डोंगरावर जाऊ लागले आणि एका शेतकऱ्याच्या बांधावरून जात असताना त्या शेतकऱ्याने विचार केला, की हा तुकोबा कुठेतरी निर्जन स्थळी जाऊन भजन करतो. आपल्याला तर परगावाला जायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परगावाला जायचं आहे, तर मग याच्याकडे जर शेत राखण्याची जबाबदारी सोपवली, तर हा चांगल्या प्रकारे शेतही राखेल, याच्या कुटुंबाला थोडंसं सहकार्य आपल्याद्वारा घडेल. आणि मग तुकाराम महाराजांना त्या गृहस्थाने आवाज दिला आणि आपली समस्या सांगितली, की मला परगावाला जायचं आहे. काही दिवस मी परगावी असणार आहे. माझ्या शेतीचं राखण तुम्ही करू शकता का? तुम्ही इथे मचाण्यावर बसून भजन करा. म्हणजे काय होईल, तुमचं भजनही होईल, माझं कामही होईल. तुकाराम महाराज म्हटले, की तुमची अडचण असेल तर मी काय हरकत नाही. मी इथे बसून भजन करेन. म्हटले, पण अगदी पक्षी राखण्याचं काम करायचं. तुकोबाराय म्हटले, "ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने अगदी जीव लावून मी पक्षी राखेल." खरं तर पक्षी राखणं म्हणजे पक्षी उडवण्याचं काम करायचं. पण तुकाराम महाराजांनी मात्र त्या शब्दाचा अर्थ असा घेतला, की पक्ष्यांचं संरक्षण करायचं. तो शेतकरी असणारा तो परगावाला निघून गेला. महाराजांचा नित्यनेम सुरू झाला. सकाळी उठावं आणि त्या शेतावर येऊन बसावं, मचाण्यावर येऊन बसावं आणि भजन करावं. महाराजांनी अवलोकन केलं, निरीक्षण केलं, की पक्षी येतायत, कणसांवर बसतायत, दाणे टिपतायत. परंतु
पोटभर यथेच्छ खाऊन झाल्यानंतर आपापल्या घरी जाताना मात्र ते दाणे काही सोबत नेत नाहीत. मग आपलं पोट भरेल इतकं ते खातायत. म्हणजे मानवापेक्षा देखील पक्ष्यांच्या किंवा इतर जीवजंतूंच्या अंतःकरणामध्ये फार आसक्ती नाही. पण माणूस मात्र लोभी प्राणी आहे. याची जाणीव तुकाराम महाराजांना त्या पक्ष्यांकडे पाहून झाली आणि तुकाराम महाराज मनोमन म्हणायला लागले, "किती निरागस आहेत हे पक्षी. किती यांच्या अंतःकरणामध्ये अजिबात हव्यास नाही. पोट भरेल तितकं खावं आणि पुन्हा आपल्या घराला निघून जावं." तुकाराम महाराज त्या पक्ष्यांशीही संवाद करायचे आणि काही दिवस लोटून गेल्यानंतर तो शेतकरी परगावावरून परत आला, तर त्याने शेतीचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की बाजरीला कणसं आहेत, पण कणसांना दाणे नाहीयेत. म्हणजे पिशा झालेल्या आहेत, दाणे नाहीयेत. आणि मग त्याला इतका राग आला, तो आकांड तांडव करू लागला. या तुकारामाला कोणी विचारत नव्हतं. याची घरची दयनीय स्थिती पाहिली आणि पाहिल्यानंतर मला असं वाटलं, की याच्या कुटुंबाला काहीतरी आपल्याकडून आधार मिळेल आणि म्हणून आपण याला या ठिकाणी विश्वासपूर्वक बसवलं, परंतु याने घात केला. याने शेतीचं राखण व्यवस्थित केलं नाही. याने कामामध्ये कुचराईपणा केला आणि मग नको त्या अभद्र शब्दामध्ये तो तुकाराम महाराजांना शिव्या वगैरे देऊ लागला. तुकाराम महाराज म्हटले, "काय चुकलं माझ्याकडून? तुम्ही तर म्हटलात पक्ष्यांचं राखण करा." आणि म्हणून या पक्ष्यांचं राखण मी चांगल्या पद्धतीने केलं. एकही दिवस एकही पक्षी उपाशी राहिला नाही. त्या शेतकऱ्याने तर डोक्याला हात लावला. "अरे पक्षी राखणं म्हणजे काय? तर आलेले पक्षी उडवणं ही जबाबदारी मी तुला दिली होती आणि तू पक्ष्यांचं राखण केलंस. आता दिवाणामध्ये तुझ्या विरुद्ध तक्रार देणार." मग काय पंचायतीमध्ये तक्रार देण्यात आली. पंच मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सगळ्या पंचांमध्ये प्रमुख असणारे महादजी पंत कुलकर्णी हे त्या ठिकाणी आले. इतर पंचांना घेऊन शेतीचं निरीक्षण केलं आणि मग पंचांनी विचारलं, की त्या शेतकऱ्याला "तुला किती खंड्या धान्य या शेतामधून मिळतं?" तर एखाद्या वेळेस नुकसान झालं, की माणसं वाढून त्या ठिकाणी सांगत असतात. असा एक स्वभाव असतो. आता खरं तर त्या तेवढ्याशा क्षेत्रामध्ये 2 खंड्या धान्य मिळणं हे तसं अवघडच होतं. परंतु तरी देखील त्या शेतकऱ्याने सांगितलं, की "मला या शेतामध्ये 2 खंड्या धान्य मिळतं." बाकीचेही शेतकरी विचार करायला लागले, एवढ्या कमी क्षेत्रामध्ये कोण एवढं धान्य पिकवणार आहे? असं कधीही कोणाच्या बाबतीत घडत नाही. तो म्हटला, "नाही, नाही, माझी शेती करण्याची पद्धत चांगली आहे. मी अत्यंत निगा राखून शेती करतो आणि त्यामुळे माझ्या शेतामध्ये 2 खंड्या धान्यच मला मिळतं." शेवटी ठरलं, जितकं धान्य कमी पडेल तेवढ्या धान्याची असणारी उणीव किंवा कसर ती भरून काढायची ती तुकाराम महाराजांनी. जर नाही भरून काढता आली, तर घरावर ताबा पंचमंडळी घेणार आणि घर विकून या शेतकऱ्याला धान्य दिलं जाणार. ठरलं पंचांच्या समक्ष निर्णय ठरला आणि मग काय त्या ठिकाणी खळं तयार करण्यात आलं. कणसं कापली गेली, मळणी करण्यात आली आणि मळणी करून धान्य आता मोजायला सुरुवात करायची. तर धान्याचा जणू काही डोंगरच उभा राहिला. ते मळणी करणारे जे काही मजूर होते, तेही विचार करायला लागले, "अरे, आत्तापर्यंत एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढं मोठं धान्य कधीही पाहिलं नाही." मोजायला सुरुवात झाली. 1 खंड्या, 2 खंड्या, 3 खंड्या, खंड्यामागे खंडे मोजू लागलेले आहेत. परंतु धान्य काही कमी व्हायला तयार नाही. धान्य वाढूच लागलेले आणि मग त्या शेतकऱ्याला अत्यानंद झाला. आपण उगीचच 2 खंड्या धान्य म्हटलं. आपण मोठा आकडा सांगायला पाहिजे होता. खरं तर त्याने सांगितलेला आकडा सुद्धा तो मोठाच होता. परंतु त्याच्या मनामध्ये लोभाचा भाव निर्माण झाला. पंचांच्या समक्ष जेव्हा धान्य मोजलं गेलं, तेव्हा 17 खंड्या धान्य ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मग जिकडे-तिकडे या घटनेची चर्चा होऊ लागली. अनेक शेतकरी त्या खळ्यावर आले, ते धान्याची रास पाहण्याकरता. तेव्हा जो मूळ मालक होता तो म्हणायला लागला, "हो, हो, माझ्या शेतामध्ये खरं तर मला सांगण्यामध्ये काहीतरी चूक झाली. एवढंच धान्य माझ्या शेतामध्ये मला मिळतं." पंचमंडळी म्हटले, "नाही, आता तू शब्द माघारी घेऊ नकोस. तू म्हटलेला 2 खंड्या धान्य, तर तुझ्या या धान्यावर 2च खंड्या धान्यावर तुझी मालकी आहे. उरलेलं जे काही 15 खंड्या धान्य आहे, ते तुकाराम महाराजांच्या मालकीचं आहे. खरं तर त्यांनी जी काही सेवा केलेली आहे, नामजप केलेला आहे, त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊनच भगवंताने एवढ्या अमुक प्रमाणामध्ये धान्य उपलब्धी करून दिलेली आहे. आता या उरलेल्या धान्यावर तुकाराम महाराजांचा हक्क आहे. तो शेतकरी म्हटला, "शेती माझी, पेरणी मी केली आणि सर्व कष्ट माझे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे धान्य तुकाराम महाराजांना कसं देऊ शकता?" आणि मग पंच म्हटले, "निर्णय झाला तो झाला."
कारण जर कदाचित कमी धान्य भरलं असतं तर त्या धान्याची पूर्तता करण्याकरता याचं घरही तू विकायला तयार झालेला होता. त्यामुळे आता वरचा जो नफा आहे तो नफा तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज म्हटले, माझा काय हक्क आहे, माझा काही अधिकार नाही, म्हणून मला ते धान्य नकोय. मग तुकाराम महाराज घ्यायला तयार नाही आणि त्या मूळ शेतकरी मालकाला पंचमंडळी द्यायला तयार नाही. मग आता धान्याचं काय करायचं? मग सर्वांनी एकमुखाने पंचांनी निर्णय घेतला, हे धान्य महाजी पंत कुलकर्णी यांच्याकडे ठेवूया आणि मग योग्य वेळ आल्यानंतर विचार करूया. अशा परिस्थितीमध्ये ते जे धान्य होतं ते धान्य, त्या धान्याच्या गोण्या महाजी पंत कुलकर्णींच्या घरी नेलेल्या आहेत. आणि तुकाराम महाराज ज्या देवळामध्ये नित्यनेमाने पूजा अर्चा करायचे, आपली साधना करायचे, त्या देवळाचं निरीक्षण केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसी. आणि म्हणून देवाचं देऊळ भंगलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे, मोडकळीस आलेलं आहे आणि त्या देवळाची डागडुजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी विचार केला की भग्न झालेलं देऊळ उभं करण्याकरता आपण प्रयत्न करूया. मग काय करायचं? आपल्या जवळ तर पैसे नाहीयेत. मग आपण स्वतः शरीराने कष्ट करून, आपण स्वतः माती कालवून त्या ठिकाणी देवळाची डागडुजी करायची, म्हणजे स्वकष्ट करून त्या ठिकाणी देऊळ उभं करायचं. म्हणून महाराज सकाळ सकाळ खोरं, गमेलं, जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य घेऊन माती काढू लागलेली आहे आणि देवाची डागडुजी करू लागलेली आहे. गावातल्या अन्य लोकांनी सकाळ सकाळ पाहिलं तर तुकाराम महाराज स्वकाम सेवा करून त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करू लागलेले. ही वार्ता गावभर कळाली आणि लोक म्हणायला लागले, देव काही एकटा तुकोबांचा आहे का? आपल्या सगळ्यांचा आहे. आपणही काहीतरी हातभार लावावा, आपणही मदत करावी. म्हणून गावातील जी काही सज्जन ग्रहस्थ होती ती सगळी एकत्रित आली आणि त्या देवळाच्या कामी तुकाराम महाराजांना त्यांनीही सहकार्य केलं, तेही मदत करू लागली. आणि अशा पद्धतीने मोडकळीला आलेलं मंदिर अगदी छान पद्धतीने दिमाखामध्ये परत उभं राहिलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी गावातील असणारं जे काही जीर्ण मंदिर आहे त्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे होता. आणि मग आता जीर्णोद्धार तर झालेला आहे, मंदिर तर उभं राहिलेलं आहे. मग आता देवाची पूजा अर्चा करून एखादा उत्सव या ठिकाणी करावा तर तो कसा करायचा? मुळात देवाचं देऊळ देऊळ भंगलेलं होतं, त्या भग्न झालेल्या देवळाचं काम तुकोबाराय जेव्हा करू लागले तेव्हा महाजी पंत कुलकर्णी यांच्या स्वप्नामध्ये देव आले. ते म्हटले, काय महाजी पंत, तुम्ही न्यायनिवाडा करता, पंच म्हणून, पंच प्रमुख म्हणून तुम्ही आहात, असा न्यायनिवाडा करायचा असतो का? ज्या तुकोबाने त्या शेताच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये राखण करून जी सेवा दिलेली होती आणि त्या बदल्यामध्ये जे काही धान्य होतं ते धान्य तुम्ही घरी घेऊन आलेला आहात, त्या धान्याला काय वाट आहे, त्याची कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी विनियोग करणार आहात? आता मोठा पर्व काळ किंवा मोठी संधी आलेली की तुकोबा स्वतः स्वकाम सेवा करून मंदिर उभं करतायत. मंदिर कामी लागणारं जे काही साहित्य आहे ते हे धान्य विकून ते साहित्य गोळा करा आणि त्या साहित्याच्या द्वारा सुंदर असं मंदिर देवालय उभं करा. आणि मग महाजी पंतांना हा दृष्टांत झाला. महाजी पंत गावामध्ये आले, पाहतायत तर काय खरोखर जे स्वप्नात आपल्याला दिसलं होतं तीच असणारी स्थिती की तुकोबा देवाचं देऊळ उभं करण्याच्या कामी त्या ठिकाणी स्वतः घाम गाळू लागलेले. मग महाजी पंतांनी जवळचे असणारे सर्व पंच बोलवले, घटना किंवा प्रसंग किंवा स्वप्न दृष्टांत सांगितला आणि जे धान्य त्यांच्या घरी ठेवलेलं होतं साठवणूक करून ते सगळं धान्य विकलं. त्या पैशाच्या द्वारा मंदिराची उभारणी झाली. आता उभारणी तर झाली, पण उत्सव करायचा आहे. मग उत्सवाकरता त्या ठिकाणी अन्नदान करावं लागेल. मग ते कसं करायचं? पुन्हा महाजी पंत कुलकर्णींच्या स्वप्नामध्ये देव आले, म्हटले, असाच न्यायनिवाडा करायचा का? 15 खंडे धान्य मी घरी तर आणलं, पण तुकोबांनी जी सेवा दिलेली होती त्या सेवेच्या बदल्यात तो शेतकरी जे काही अर्धामन धान्य देणार होता ते धान्य तर त्याने दिलेलं नाहीये. असा काही न्यायनिवाडा करायचा असतो का? आणि मग महाजी पंत कुलकर्णी त्या शेतकऱ्याकडे जाऊन तुकोबांचा जो काही मेहनताना आहे किंवा तुकोबारायांचा जो काही मोबदला आहे तो घेऊन येतात. आता या धान्याचं काय करायचं? तर तुकोबाराय म्हटले, याचीच काहीतरी खीर लापशी वगैरे बनवून प्रसाद बनवून आपण सगळ्या गावाला अन्नदान करूया, महोत्सव करूया.
आणि मग अशा पद्धतीने देवाचं देऊळ जे भंगलेलं होतं ते उभं करण्याच्या कामी तुकाराम महाराजांनी मुलाचा वाटा किंवा मुलाचं पाऊल उचललं. म्हणून आज देहू गावामध्ये जे काही विठ्ठलाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, ते मंदिर सुद्धा तुकाराम महाराजांनी स्वकष्टाने उभं केलेले आहे. पहा, तुकाराम महाराजांची ज्ञानोबाऱ्यांवर देखील इतकी गाढ श्रद्धा आणि भक्ती होती, की आळंदीमध्ये देखील माऊलींच्या समाधीच्या समोरचा जो काही पंखा मंडप आहे, म्हणजे माऊलींच्या समाधीच्या समोर 3 प्रकारचे सभा मंडप आहेत. पहिला जो मंडप आहे तो विणा मंडप, दुसरा मंडप जो आहे तो कारंजा मंडप आणि तिसरा म्हणजे जिथे पंखा असतो आणि प्रमुख समाधीच्या समोरचा जो मंडप आहे त्याला पंखा मंडप म्हटलं जातं. तो जो मंडप आहे, तो मंडप उभा करण्याच्या कामी तुकाराम महाराजांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे तो मंडप देखील तुकाराम महाराजांनी उभा केलेला आहे. अशा पद्धतीने नवीन मंदिरं तर बांधली गेली पाहिजे. जिथे मंदिर नाही तिथे मंदिराची स्थापना झाली पाहिजे. पण गावातील जीर्ण असणारी मंदिरं, मोडकळीस आलेली मंदिरं मात्र आपण पुन्हा उभी केली पाहिजेत. म्हणजे हा एक आदर्श तुकाराम महाराजांच्या चरित्रकथेतून आपण घेऊ शकतो. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसी. अशा पद्धतीने देवाचं देऊळ भंगलेलं होतं आणि भग्न झालेलं भंगलेलं मंदिर जीर्णोद्धार त्याचा महाराजांनी केलेला आहे. अशा पद्धतीने महाराज सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना लोकसंग्रहाचा वीट महाराजांना आल्यामुळे महाराज एकांतामध्ये भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरांवर भजना करता जाऊ लागले. कारण भजन आणि चिंतन तुम्हाला भगवत चिंतन करायचं असेल आणि चिंतनाकरता मनाची एकाग्रता व्हावी असं वाटत असेल तर एकांताशिवाय दुसरा पर्याय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. अशा पद्धतीने महाराज एकांतामध्ये जायचे आणि एकांतामध्ये भगवत चिंतन करायचे. म्हणून भगवत चिंतन करायचं असेल, नामस्मरण करायचं असेल तर एकांत भूमी ही अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमी, की एकांतामध्ये गेल्यानंतर मनाची एकाग्रता लवकर होत असते. म्हणून आत्मोद्धाराकरता जी साधना आपल्याला करायची ती साधना मात्र आपण होता येईल तेवढी एकांतामध्ये केली पाहिजे. आणि संतांनी जी काही भजन साधना सांगितलेली आहे ती भजन साधना मात्र सामुदायिक रीतीने सामूहिक रीतीने आपण केली पाहिजे. पण दिवसातून काही काळ तरी आपण काही वेळ तरी आपण एकांतामध्ये दिला पाहिजे. आळंदीमध्ये काही दिवसांपूर्वी आदरणीय परमश्रद्धेय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या ताटीवरच्या अभंगांची प्रवचनं झाली आळंदीमध्ये अमृतनाथ स्वामींच्या मठामध्ये आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या धर्मशाळेमध्ये कार्तिकी वारीच्या काळात. तर त्या ताटीच्या अभंगांवर 3-4 दिवसाचं ते चिंतन सत्र चालू होतं आणि त्या चिंतन सत्रामध्ये आदरणीय चैतन्य महाराजींनी जे एक वाक्य सांगितलं ताटीच्या अभंगांच्या अनुषंगाने, ते वाक्य मी माझ्या हृदयामध्ये करून ठेवलेले. ते म्हटले, ज्ञानोबरायांनी सिद्धपीठामध्ये जाऊन समाजाने अनन्वित अत्याचार केला तो सहन होईना याकरता ताटी लावली आणि ताटी लावल्यानंतर लहानगी असणाऱ्या मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबरायांची समज काढावी. हा सगळा विचार जर आपण केला तर ज्ञानोबरायांनी काही वेळ ताटी बंद केली. ताटी बंद केली त्याचा परिणाम असा झाला की अवघ्या विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा अगाध ग्रंथ मिळाला. ज्ञानोबरायांच्या द्वारा जे
वाङ्मयीन रत्न या महाराष्ट्राला मिळाले. मग चांगदेव पासष्टी असेल, अमृतानुभव असेल, अभंगगाथा असेल, गवळणी असतील, हरिपाठ असेल, त्याचबरोबर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी असेल. म्हणजे आपल्याला जर जगाला काही द्यायचं असेल, ज्ञानाचं मौलिक धन जर जगाला द्यायचं असेल, तर अभ्यासकांनी, साधकांनी काही वेळ तरी आपल्या घराची ताटी म्हणजे एकांतामध्ये काही काळ बसलं पाहिजे. एकांतामध्ये खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येतो आणि मनाची एकाग्रता होते. म्हणून तर साधकाविषयी तुकोबराय म्हणतात, "साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य." आणि म्हणून तुकाराम महाराजांचं हे साधकीय जीवनातला प्रवास चालू असल्यामुळे महाराज एकांतामध्ये जाऊन भगवत चिंतन करायचे, नामस्मरण करायचे. पितृपक्ष आलेला होता आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना त्यांचं स्मरण करत असताना तो तर्पण विधी, जो काही पितरांचा विधी आहे, तो केला पाहिजे. गृहस्थी धर्माचं ते कर्तव्य आहे. आपल्या वाडवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अशा प्रकारचा विधी झाला पाहिजे. मग पितळ घालायचे आहेत, पण घरामध्ये मात्र धान्याचा कण नाही. अवली माता म्हणायला लागल्या, "महाराज काहीतरी करा ना. काहीतरी धान्य आणा, काहीतरी आणा. काहीतरी कोंड्याचा मांडा या ठिकाणी करते आणि तुमच्या वाडवडिलांना त्या ठिकाणी नैवेद्य दाखवते." तुकाराम महाराजांनी विचार केला, की आवली एवढ्या कळकळीने बोलते म्हटल्यावर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. म्हटले, "मी काहीतरी व्यवस्था करतो, घेऊन येतो मी काहीतरी." असं म्हणून तुकाराम महाराज रस्त्याने निघाले. एका शेतामध्ये गहू काढणी चालू होती. तुकाराम महाराज म्हटले, की "मी जर तुम्हाला मदत केली, तर तुम्ही मला काय द्याल?" म्हणे, "देऊ आम्ही तुम्हाला काही पेंड्या वगैरे." आणि म्हणून गहू कापणी चालू असताना तुकाराम महाराज त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला गहू कापू लागलेले. आणि हे काम करण्यामध्ये अगदी सायंकाळ व्हायला लागली, तरी महाराजांचं काम चालू आहे. इकडे देवाने विचार केला, की आता तुकोबा तर गेलेला आहे. तो परत कधी येईल माहिती नाही. आणि घरी तर पितरांना जेवू घालायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे. काय करावं? देवानेच तुकोबारायांचं रूप घेतलं आणि काही किराणा साहित्य वगैरे घेऊन आले. अवली मातेने विचार केला, की इतक्या तात्काळ हे एवढं सगळं साहित्य घेऊन आले. म्हणजे आता ते आपलं जे कर्तव्य आहे, त्या कर्तव्याची जाणीव यांना झालेली. आनंद वाटला. महाराज म्हटले, "हे पहा, मी गावातून मोठी-मोठी भांडी घेऊन येतो आणि सर्व ग्रामस्थांना मी निमंत्रण देतो. तू लवकरात लवकर भोजनाची व्यवस्था कर." आईसाहेबांना आनंद झाला. महाराजांनी तुकाराम महाराजांवर जी मंडळी चुकीच्या पद्धतीने बोलत होते, निंदा करत होते, अशाच लोकांच्या घरी जाऊन भगवंताने निमंत्रण दिलं तुकोबारायांचं रूप घेऊन. हे विचार करायला लागले, एवढे पैसे आले कुठून? सगळं गाव जेवण यांनी ठेवलेलं आहे आणि पितरासाठी सगळ्या लोकांना निमंत्रित केलं. स्वतः भगवान परमात्मा तुकोबारायांचं रूप घेऊन आलेले आहेत आणि आवली मातेला सोबत घेऊन छान असा स्वादिष्ट स्वयंपाक केलेला आहे. गावकऱ्यांना जेवू घातलं. अनेक जण म्हणायला लागले, "रोज पित्र आपण जेवायला जातो, परंतु इतकं स्वादिष्ट भोजन अन्य ठिकाणी कुठं आपल्याला पाहायला मिळालं नाही." कारण ज्या पदार्थांना साक्षात भगवान परमात्म्याच्या हाताचा स्पर्श झालेला आहे, त्या पदार्थांच्या चवीचा आनंद काय असेल? अलौकिक असेल, दिव्य असेल आणि म्हणून सर्वांना जेवू खाऊ घालून, अवली मातेला जेवू घालून, लेकरा-बाळांना जेवू घालून, तुकाराम महाराज म्हटले, "आता मी ही भांडी इंद्रणीवर धुतो आणि ज्याची आणलीत त्यांना देऊन येतो." असं म्हणून भांडी घेऊन गेले आणि इकडे मात्र तुकाराम महाराज, खरे तुकाराम महाराज शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गहू कापणीचं काम करतायत आणि गहू कापणी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी 2 पेंड्या दिल्या. तुकाराम महाराजांनी विचार केला, की लोकं किती प्रकारचे पदार्थ बनवतात. आपण या गव्हाचा सांजा बनवायला लावू आणि याचाच नैवेद्य आपल्या पितरांना दाखवू. आणि म्हणून त्या पेंड्या घेऊन महाराज घराकडे निघालेले होते. तर त्या पेंड्यांची कुसळं एका झाडाला मोहळ लागलेलं होतं आणि त्या मोहळांना ते कुसळं लागल्यानंतर त्या मोहळाच्या माशा उठतायत आणि माशा उठल्यानंतर तुकाराम महाराजांच्या शरीराचा चावा घेऊ लागतात. तुकाराम महाराज विचार करतात, बघा पितरांना अन्न देण्यास उशीर झाला तर पितर मधमाशाचे रूप घेऊन आले आणि आपला जो काही शेर आहे तो घेऊ लागलेले आहेत. म्हणजे मधमाशा चावतायत त्यांना हाकलवावं हेही तुकाराम महाराज विसरून गेले. देवाने विचार केला, आता जर ह्या मधमाशा नाही उठवल्या तर ह्या मधमाशा या तुकोबाचा प्राण घेतील आणि म्हणून भगवान परमात्म्यानेच त्या मधमाशा हुसकवल्या आणि त्या मधमाशांच्या चावण्याने ज्या वेदना झालेल्या होत्या किंवा जे
दुःख झालेलं होतं ते दुःख क्षमवण्याचं काम भगवंताने केलं. तुकाराम महाराज त्या 2 पेंड्या घेऊन भजन करत करत घरी आलेत आणि घरी आल्यानंतर माऊली मातेला म्हणतात, "चल बरं, थोडा उशीर झाला मला यायला, सायंकाळ झाली. व्यवस्था कर जेवणाची. ह्या गव्हाच्या पेंड्या आणलेल्या आहेत. काहीतरी सांजा वगैरे बनवून पितरांना खाऊ घाल." माऊली माता विचार करायला लागल्या, की काय खूळ भरलं की काय यांना? दुपारी छान असा स्वयंपाक केला केला, सर्व गावकऱ्यांना जेवू घातलं. भांडी द्यायचं म्हणून निघून गेले ना आता गव्हाच्या या पेंड्या घेऊन आलेत. काय नक्की काय आहे हे त्यांना कळेना. ती म्हणायला लागली, "अहो, मी सर्व गावकऱ्यांना जेवू घातलं. एवढा मोठा किराणा घेऊन आले. इतका स्वादिष्ट स्वयंपाक केला. सर्व तोंड भरून कौतुक करत होते. आणि आता तुम्ही काय म्हणताय?" तुकोबा विचार करायला लागले, "आपण तर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गहू कापणी करत होतो. मग हे सगळं कोणी केलं?" तर करता करविता हा भगवान परमात्मा आहे. मग जर तोच आपल्या या सगळ्या अडचणी निवारत असेल, मागे पुढे उभा राहे सांभाळिता आली आघात निवाराय, नाही का? कोणत्याही प्रकारच्या अडी-अडचणी आल्यानंतर जर तो भगवान परमात्माच कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने येऊन अशा पद्धतीने जर माझ्या अडचणी निवारत असेल, तर आता उरले ते हरी तुम्हा समर्पण या पद्धतीने आता भगवत चिंतन करण्यामध्येच, भगवत भक्ती करण्यामध्येच आयुष्य व्यतीत करायचं. कारण भगवान परमात्मा भक्तांचं काम करण्याकरता कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. हे तुकोबरायांनी पुराणातल्या अनेक कथा ऐकून माहिती होतं. "साधा वया भक्ती काज नाही लाज धरित." ही देवाची खोड आहे किंवा हा देवाचा स्वभाव आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, की "देवा, तू खूप भक्तांचं काम करण्याकरता उतावळा होतो. बहुताविळ भक्ताची आकाजा, होसिकेशी राजा माय बापा. तुझ्या पायी मज झालासे विश्वास, म्हणून आस मुकलिली. तुझ्या पायी मज झालासे विश्वास, तुझ्या पायी मज झालासे विश्वास. म्हणून बहुताविळ भक्तांची या काजा, होसी केशी राजा मायबापा. हे मायबापा, हे केशी राजा, भक्तांची या काजा बहु उताविळ होशी. भक्तांचं काम करण्याकरता तू खूप उतावळा होतोस. आणि तुकाराम महाराज स्वानुभवाने ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ लागलेले आणि देवाविषयीची श्रद्धा, दृढ भावना अधिक अधिक वाढू लागलेली आहे. खर तर भगवान परमात्मा आपल्या सहित सगळ्या जगाचं सगळं अडचणी निवारण्याचं काम करतो. पण तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देखील त्याच प्रकारची भावना आणि धारणा असली पाहिजे, की माझा भगवंतच हे सगळं करणारा आहे. आपल्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली, की त्याचं कर्तृत्व आपण स्वतःकडे घेतो. आणि एखादी वाईट गोष्ट घडली किंवा एखादी आपत्ती आली, की मग मात्र आपण देवाच्या नावाने बोटं मोडतो. असं न होता करता करविता सर्व घडवणारा भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे आपण आपलं जीवन देवाच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे. हा समर्पणाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असेल, मग मात्र भगवान परमात्मा आपली सगळी अडचण निवारण्याकरता समर्थ आहे. म्हणून किमान भगवत भक्तांनी तरी कधीही कोणत्याही अडचणीने व्यथित होऊ नये किंवा एखादी चिंता किंवा एखादी समस्या निर्माण झाली म्हणून त्या समस्येजवळ अडून राहू नये. मग काय करावं? भगवत चिंतन करावं. चिंता करण्यापेक्षा चिंतन हेच एक नामी उपाय आपल्या जीवनातील अडी-अडचणींवर आहे. आणि हे आता तुकाराम महाराज जाणून होते. त्यामुळे अहोरात्र चिंतन आणि चिंतन आणि चिंतन या चिंतनामध्येच महाराज निमग्न झालेले. भंडारा भामचंद्र गोराडा डोंगरांवर जेव्हा महाराज चिंतना करता जायचे, शरीर धर्म आहे. शरीर थकलं की त्या शरीराला विश्रांतीची गरज आहे. जसं आता तासभर आपण बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी बोलतोय. तर भजन करून, करून, करून शरीर थकून जायचं. शरीराला थकवा यायचा आणि शरीर थकलं की शरीराला झोप यायची. मग झोप आली की भजन त्या ठिकाणी थांबलं जायचं. भजनी विक्षेप तेची पै मरण नवजावा तो क्षण एक वाया. भजनामध्ये मग तो शरीराचा विक्षेप असेल किंवा अवतीभोवतीच्या घटनेचा विक्षेप असेल, तो होता कामा नये. तो जर झाला तर भगवत भक्ताला मरणप्राय वेदना होतात. म्हणून
आपल्याला झोप येते आणि झोप आली की मग भजन मात्र थांबलं जातं. काय करावं? महाराजांनी आपली शेंडी मागे झाडाच्या फांदीला बांधावी. भजन करावं. भजन करता डुकली लागली, की शेंडीला झटका बसायचा आणि मग महाराज परत जागृत व्हायचे. परत भजन करायचं, परत झोप लागायची, परत जागृत व्हायचे, परत भजन करायचं. असं करून महाराजांनी त्या साधनेच्या द्वारा निद्रानाश केलेला होता. म्हणजे त्यांची निद्रा संपून गेलेली होती. ते म्हणेल तेव्हा झोप, ते म्हणेल तेव्हा जागं. अशा प्रकारे निद्रेवर सुद्धा त्यांनी अंकुश मिळवलेला होता. खऱ्या अर्थाने साधकीय जीवनामध्ये प्रत्येक साधकाने अशाच पद्धतीने निद्रा असेल, नाही का? किंवा भोजन असेल किंवा संभाषण असेल, या सगळ्या गोष्टींवर अंकुश मिळवला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, "काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण." म्हणजे बासर म्हणजे बाष्पळ बडबड नसावी, बहुनिद्रा नसावी, बहुभाषण नसावं आणि आहार देखील साधकाची दशा उदास असावी. उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. म्हणजे काय? अल्प आहार त्यांनी सेवन करावा, अल्प निद्रा करावी, अल्प बोलावं आणि अधिक प्रमाणामध्ये चिंतन, अध्ययन आणि निधिध्यासन या सगळ्या ज्या क्रिया आहेत, मनन, चिंतन, निधिध्यासन या क्रिया सगळ्या त्यांनी केल्या पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या क्रिया जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर करू लागलेले आहेत. अशा पद्धतीने महाराजांची साधना अव्याहत, अखंड, अविरत चालू आहे. आणि मग पुढे देखील अनेक प्रकारच्या घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. आपण कालचं चिंतन आणि आजचं चिंतन या दोन्ही चिंतनाचा जर परामर्श घ्यायचं झालं, तर प्रापंचिक, सांसारिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आता साधकीय अवस्थेकडे वाटचाल करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. साधकीय जे जीवन आहे, त्या साधकीय जीवनाचा अवलंब करून महाराजांच्या जीवनाचा प्रवास सुरू झालेला आहे. खरं तर प्रापंचिक, साधकीय, सिद्ध ह्या ज्या करून हे जे टप्पे केलेले आहेत, हे खरं तर आपल्याला महाराजांचं जीवन कळावं, आकलनात यावं, काही अंशी त्यातले भाव किंवा काही आपल्या जीवनामध्ये उतरावे, या अनुषंगाने आपण आपल्याला समजावं याकरता केलेली ही सगळी बालबोध असणारी चेष्टा आहे खऱ्या अर्थाने. नाहीतर महाराजांचं जीवन अगाध आहे, अलौकिक आहे, अगम्य आहे, अनिर्वाच्य आहे. परंतु अनिर्वाच्य आहे म्हणून, अगम्य आहे म्हणून ते जाणण्याचा प्रयत्नच करू नये का? तर जितकं आपल्याला आत्मसात करता येईल तेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न करून, ते जीवन महाराजांच्या ठिकाणी असणारे सद्गुण आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून, देवाला, संतांना प्रिय असणारं जीवन आपल्याला कशा पद्धतीने जगता येईल, याकरता हा सगळा चिंतनाचा अट्टाहास आहे. म्हणून आजचं चिंतन याच ठिकाणी विसावा घेणार आहे. उद्या आपण नक्कीच पुढच्या चिंतनाचा विचार करूया. आपण आपला मौलिक वेळ देऊन या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन जे काही चिंतन करत आहात आणि या चिंतनाच्या माध्यमातून तुम्ही मला एक महत्वाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये माझा आदरभाव आहे. तुमच्याबद्दल नक्कीच मी कायमस्वरूपी ऋणी राहील आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे ते आदरणीय बाळासाहेब महाराज खरमाळे. त्यांनी सोशल मीडियाच्या या असणाऱ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करावा? तर वर्षभर नाना प्रकारचे उपक्रम ते या निमित्ताने करून लोकांना चांगल्या पद्धतीने मग गीतेची संहिता असेल किंवा कथा, कीर्तन, संत चरित्र त्यांच्या सुपीक डोक्यातून जे काही निघेल त्या सगळ्या गोष्टी ते अंमलबजावणी करून लोकांना अधिक प्रमाणामध्ये आणि सुलभ पद्धतीने या अध्यात्माचं तत्वज्ञान कसं कळेल, या अनुषंगाने नक्कीच महाराज कायमस्वरूपी प्रयत्नशील असतात. माझ्या जीवनामध्ये अलीकडच्या काळातच त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्या माध्यमातून त्यांच्या या कार्याची जाणीव मला झाली. त्यांच्या कार्याला तर माझ्या खूप शुभेच्छा आहेतच. परंतु हे कार्य पुढे असंच सातत्याने चालवण्याकरता तुम्हा सर्व आदरणीय मंडळींचा जो सहभाग आहे, तो देखील नक्कीच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगा आहे. तर आपणा सर्वांच्या विषयीच अंतःकरणामध्ये आदरभाव ठेवतो आणि आजचं चिंतन याच ठिकाणी विसावा घेत आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.